नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया साऊथ वेस्ट पिनॅकल एक्सप्लोरेशन लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹156 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -12.38% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे ₹433.33 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, मायनिंग फर्म सेक्युअर्स ₹158 करोड कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम रिलायन्स इंडस्ट्रीज. तर मित्रांनो, मायनिंग फर्म साऊथ वेस्ट पिनॅकल एक्सप्लोरेशन लिमिटेडला मुकेश अंबानीजीच्या कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडून 158 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला साऊथ वेस्ट पिनॅकल एक्सप्लोरेशन लिमिटेडमध्ये 3.83% म्हणजे जवळपास 4%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹2,715 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 21.21%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे ₹8,500 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेड झूम्स 5% आफ्टर सेक्युरिंग वर्क ऑर्डर फ्रॉम अडानी पॉवर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडला अडानी पॉवरकडून 294 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 5.5%पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया NCC लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹278.05 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 66.95%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 17,500 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, NCC लिमिटेड सेक्युअर्स ऑर्डर वर्थ अप्रॉक्सिमेटली ₹350 करोड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NCC लिमिटेडला डिसेंबर 2024 मध्ये 349.70 म्हणजे जवळपास 350 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे आणि हा ऑर्डर NCC लिमिटेडला 32 महिन्यांमध्ये पूर्ण करायचे आहे. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹3,078 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 80.71%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास ₹4.25 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, आज महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे सेल्सचे आकडे आलेले आहे. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ओव्हरऑल डिसेंबर 2024 मध्ये ऑटो सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 16%ने ग्रो झालेले आहे आणि मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे SUV सेगमेंटमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर आपल्याला 18%ची ग्रोथ पाहायला मिळाली आहे. चला आता बोलूया हुंडाई मोटर इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹1,798 आणि या कंपनीने जेव्हापासून लिस्ट झाला आहे तेव्हापासून आपल्या शेअर होल्डर्सला -1.19%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1.46 लाख करोड
रुपयांचा म्हणजे जवळपास 1.5 लाख करोड रुपयांचा. आणि मित्रांनो, तुम्हाला कोणी पण असे विचारले की इंडियाचा सगळ्यात मोठा IPO कोणत्या कंपनीचा आहे, तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे हुंडई मोटर इंडिया लिमिटेड या कंपनीचा. तर मित्रांनो, आज हुंडई मोटर इंडिया लिमिटेडचे सुद्धा डिसेंबर महिन्याचे ऑटो सेल्स आलेले आहे. तर मित्रांनो, या कंपनीचे डिसेंबर 2024मध्ये टोटल सेल्समध्ये इयर ऑन इयर बेसिसवर आपल्याला 2.4%चा डिक्लाइन पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 221.05 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 111.23%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 59.65 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 60,000 कोटी रुपयांचा. मित्रांनो, इरिडाने आज आपल्या क्वार्टर 3च्या रिझल्टचा ट्रेलर डिस्क्लोज केलेला आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की मित्रांनो, हा इरिडाचा क्वार्टर 3चा रिझल्ट नाही, हा क्वार्टर 3च्या रिझल्टचा ट्रेलर आहे. तर चला बघूया या अपडेटबद्दल. तर मित्रांनो, इरिडा शेअर सर्ज ओव्हर 4% ॲज लोन सँक्शन मोर दॅन डबल, बुक साईज नियर्स 70,000 करोड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इरिडाचा लोन सँक्शन डिसेंबर 2024च्या क्वार्टरमध्ये आलेला आहे 31,087 कोटी रुपये, जो मागल्या वर्षी डिसेंबर क्वार्टरमध्ये होता 13,558 कोटी रुपये. म्हणजे लोन सँक्शनमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 129%चा इन्क्रिमेंट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया याच्या डिस्बर्समेंटबद्दल. तर मित्रांनो, याचा डिस्बर्समेंट लोनमध्ये डिसेंबर 2024च्या क्वार्टरमध्ये आलेला आहे 17,236 कोटी रुपये, जो डिसेंबर 2023च्या क्वार्टरमध्ये होता 12,220 कोटी रुपये. म्हणजे इयर ऑन इयर बेसिसवर यामध्ये 41%चा इन्क्रिमेंट आपल्याला पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया इरिडाच्या लोन बुकबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024च्या क्वार्टरमध्ये याचा लोन बुक पोहोचलेला आहे 69 कोटी रुपयांवर, जो डिसेंबर 2023च्या क्वार्टरमध्ये होता 50,580 कोटी रुपये. म्हणजे इरिडाच्या लोन बुकमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर आपल्याला 36%चा जंप पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला इरिडाच्या शेअर प्राईजमध्ये अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ एंड करायच्या पहिले मी तुम्हाला सांगत आहे की मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.